हॅलो, हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतात. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. आजही घेऊन आलेले आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही सर्वात आधी पाहिले असेल की इथे मी काही अंडे घेतले आणि त्याला ना बॉईल करून त्याची साल वगैरे काढून घेतली. ते आता कशा पद्धतीने मी इथं जे अंडे आहेत ते कट करून घेते. आणि आजची रेसिपी आहे ना, खूप वेगळी स्पेशल अशी रेसिपी आहे बरं का फ्रेंड्स. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तर तुम्ही तर पाहिले असेल की आपण जे अंड्याचं जे पल आहे ते साईडला काढून घेतले आणि त्याच्यामधले जी वरची जी साल आहे, थोडक्यात आपण जी पांढरे जे आहे ना, त्याला मी छोटे छोटे असे कट करून घेते. तर इथं आपण आहे ना, एक आगळ्या वेगळ्या पद्धतीची अशी छानपैकी रेसिपी बनवत आहे. जसं की एकदम लाजवाब आणि टेस्टी अशी चटपटीत मी रेसिपी इथं बनवते. तर ती कोणती रेसिपी आहे, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर कळेल. तर तुम्ही तर पाहिलं असेल की इथं आपण काय केले, अंडी जी आहे ना, तर पूर्ण ह्याचं काय केले, तर पूर्ण छोटे-छोटे असे कट करून घेतले. ते आता हे पूर्ण असे कट करून साईडला ठेवून देऊया. तर नंतर तुम्ही पाहिलं असेल की आपण इथे काय केले, कढई घेतली. कढईमध्ये आपल्याला जेवढी भाजी बनवायची तेवढ्याच पद्धतीने आपण इथे तेल घेतले. तर तेल तुम्ही तेलाची जी क्वांटिटी आहे ना, ते कमी जास्त करू शकता. त्याच्यासोबतच इथं मोठे 2 कांदे इथे मी बारीक असे चॉप करून घेतलेत. आता हे जे कांदे आहे ना, लाईट गोल्डन होईपर्यंत ह्याला ना चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायचे. तर ही रेसिपी आहे ना, तर खूप स्पेशल आहे. कारण कोणालाच माहिती नव्हतं की ही मी रेसिपी बनवलेली. सगळे मला बोलत होते की "तू ही रेसिपी ना हॉटेलमधून मागवली का? खरं सांग." तर म्हणलं, "नाही, ही रेसिपी मी बनवली." कारण कोणालाच खरंच वाटत नव्हतं की अशा पद्धतीने, इतक्या सोप्या पद्धतीने, इतकी चविष्ट आणि ढाबा स्टाईल, हॉटेल स्टाईलपेक्षा ही रेसिपी एकदम घरी बनवून तयार झालेली आहे. तर आता ही रेसिपी जी आहे ना, तर तुमच्याशी शेअर केलेलं आहे, की मी कशा पद्धतीने ही रेसिपी ना हॉटेल स्टाईल, ढाबा स्टाईल ही रेसिपी मी घरी तयार केली. आणि हो, आपण प्रत्येक आहे ना खिमा वगैरे खातोच ना, पण अंड्यापासून कधी खिमा तयार केलाय का हो? नसेल ना, तर ही रेसिपी अजिबात स्किप करू नका. तर तुम्ही इथं पाहिलं असेल, की कांदा जे आहे ना, तर लाईट गोल्डन झालेला आहे. तर तेलामध्ये चांगला फ्राय झाल्याच्या नंतर इथं मी काय ना टोमॅटो मोठा घेतला आणि त्याला ना बारीक चॉप करून घेतलेत. आता जे कांदा आहे ना, तर 2 ते 3 मिनिटं आपण तेलामध्ये फ्राय करून घेतला. त्याच्यासोबतच आहे ना, आपण इथं काय केले, अर्धा टेबलस्पून आहे जिथं घेतलेला आहे मी लसणाची पेस्ट. आणि लसणाची पेस्ट जी आहे ना, तर तेलामध्ये चांगली परतून घेतली. त्याच्यासोबतच इथं मी काय केले, अर्धा चमचा इथं मी घेतलेला आहे होममेड मसाला. त्याच्यासोबतच अर्धा चमचा मी इथं घेतलेला आहे चिकन मसाला, मटण मसाला आणि अर्धा चमचा इथं मी घेतलेला आहे हळद. बाकी कोणतेही इथे मसाले जे आहेत तिथं वापर केलेला नाही. त्याच्यासोबतच तरी येण्यासाठी आणि हो, असं एकदम ढाबा स्टाईल कलर येण्यासाठी नाही तर मी काश्मीरी लाल तिखट थोडासा ॲड केलेला आहे. त्याच्यासोबतच चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. आता हे मसाले जे आहे ना, तर आपल्याला काय करायचं, लगेच असं परतून घ्यायचं नाही. म्हणजे काय करायचं, एकसारखं सगळं मिश्रण तयार करायचं आणि ह्याला ना आपण 2 ते 3 मिनिटं असंच झाकून ठेवायचे. 2 ते 3 मिनिटं झाल्याच्या नंतर झाकण उघडून पाहिलं तर आपल्या मसाल्याला भरपूर असं पाणीही सुटलेलं होतं. मसाला जे आहे ना, तर तेलामध्ये चांगलं परतलं गेलंय, म्हणजे चांगल्यापैकी भाजलं गेलंय. आता आपण अंड्याच्या जी बल आहे ना, ते काढून घेतले आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं, मसाल्यामध्ये ॲड केलेत. आता सर्व सर्व काही जे आहे ना, आपण जी बारीक-बारीक अंड्याची वरची साल जी आहे ना, ते कट करून घेतलेली. आता खिमा कसा बनवतो हे तुम्ही पाहू शकता आणि कसा खिमा वाटतो ते पण तुम्ही बघू शकता. एकदम ढाबा स्टाईल, हॉटेल स्टाईलच्याही पेक्षा एकदम परफेक्ट अशी रेसिपी बनलेली आहे. आणि जशा प्रकारे दिसते तशा प्रकारे ना खरंच ही रेसिपी खूप छान बनली आहे. तर तुम्ही पाहिलं असेल की ही आपला खिमा ना रेडी झालाय. तर आपण ना इथे थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेऊया. एकसारखं मिश्रण ॲड करायचे. तर आपण इथं काय करतोय, कोथिंबीर ॲड केल्याच्या नंतर हे सर्व काही मसाला आहे ना, खिमा चांगल्यापैकी परतून घेऊया. तर खिमा आपला आता रेडी झालाय. आता कढई साईडला ठेवून इथं तवा घेतला. आपल्या घरगुती जो तवा असतो ते इथे घेतला. तुमच्याकडे काळा तवा असेल तर तुम्ही इथं घेऊ शकता. कारण हॉटेल स्टाईल, स्ट्रीट फूड स्टाईल इथं तुम्हाला जर टेस्ट द्यायची असेल ना, तुम्ही इथं तवा घेऊ शकता. तर मी काय केलं, घरचा तवा घेतलाय.
थोडंसं ना आपला खिमा म्हणजे अंड्याचा खिमा घेतलाय आणि त्याच्यामध्ये मधोमध ना बटर घेतलं. आता बटर ना क्वांटिटी तुमच्या हिशोबाने बरं का फ्रेंड्स. तर इथे थोडंसं काय केलंय, जवळपास 1 चमचा त्यांनी घेतलेला आहे बटर. आता बटरमध्ये मी काय केलंय, बटर थोडंसं ना वितळल्याच्या नंतर तर त्याच्यामध्ये ना मी थोडीशी काश्मीरी लाल तिखट ॲड केली, कारण कलर खूप महत्त्वाचा आहे रेसिपीमध्ये. थोडंसं काय केलं आणि थोडीशी मी ते कोथिंबीर ॲड केली. सर्व काही मिश्रण एकसारखं केलं आणि त्याच्यावरती पाव मागवले होते आणि ते पाव आहे ना आपण इथे काय केले, मधोमध कट करून आहे ना तव्यावरती ठेवले, की मसाला पाव आपला रेडी झालाय. तर अशा पद्धतीने ही रेसिपी माझी खूप सुंदर अशी बनवून तयार झाली. तर कशी वाटली ही रेसिपी माझी? तर ही रेसिपी ना सगळ्यांनी खाल्ल्याच्या नंतर सगळे चॅट चालले, की ही अंड्यापासून इतकी छान रेसिपी बनू शकते का? तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? एक खिमा पाव तर कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा, हसत राहा आणि हो आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं शेअर करायला विसरू नका. तर ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी इथे सेंड करते.